जगास परक्या कशा दाखवू हृदयीच्या लागल्या कळा सोबतीसन कुणीच उरल आता हक्काच हे नात रक्ताच हे नात रक्ताच. ते ना उद्या तुला बघायला येणार आहेत दोघं, आई आणि दादा. मला ते उद्या पाहायला येणार आहेत आपल्या घरी. उद्या? आणि ही गोष्ट तू आम्हाला आत्ता सांगतेस? अहो, लग्नाचा सगळा खर्च आम्ही करू. तुम्ही फक्त तुमची मुलगी आणि नारळ द्या बस. अगं काय करतेस? गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. नटखट. असा धिंगाणा काढणं म्हणजे लाईफ एन्जॉय करणं. तू ज्या गोष्टीला मजा म्हणतोयस तीच पुढे जाऊन मोठी चूक होऊ शकते. सावर स्वतःला, आत्ताच सावर. आई तू काळजी करू नकोस, तशी मी त्याला काल रात्री समज दिलेली आहे. वा. काय हो आई, आशूच्या घरचे तिला सोनं किती घालणार आहेत? आपण कसं विचारणार त्यांना? जेवढं घालतील तेवढं सोनं घालतील. अहो पण तेच मी विचारते ना, पण किती? आपल्याला काय करायचंय? आपल्याकडे सोनं कमी आहे का? अहो पण पारंपरिक रीतिरिवाज हे काही पूर्ण करावेच लागतात ना. बस, इनफ. हा विषय या घरात पुन्हा नको. त्यांच्या घरी काय सांगितलं लक्षात आहे ना? चांगल्या संस्कारातली मुलगी आणि नारळ. कळलं? अहो यांना एवढं रागवायला काय झालं? मी असं काय विचारलं? पण तेवढं सोनं किती देणार आहेत हे विचारून घ्या म्हटलं. अमेय, तू नको नर्वस होऊस. हे बघ, तिच्या घरच्यांनी काहीही सोनं घातलं नाही ना तरी चालेल मला. मी एक काम करते, मी अश्विनीला घेऊनच बरोबर खरेदीला जाते. करू दे तिला काय खरेदी करायचे ते. कळलं? थँक्स. कादंबरी, अगं तू अशी अचानक फोन नाही का करायचा? का ग? अगं तसं घरातही कोणीच नाहीये आज. आई कुठे गेल्यात? शॉपिंगला गेल्यात आपल्या भावी सुने बरोबर. काय? म्हणजे म्हणजे आमेचं लग्न सुद्धा ठरलं आणि मला कळलं सुद्धा नाही. आणि मी मात्र अजूनही त्याच्या आशेवर बसले. तसं नाही ग राणी, मी तुझ्यासाठी खूप प्रयत्न केले पण अमेयने स्वतःच मुलगी पसंत केली आणि तुझा विषय काढण्या अगोदरच स्वतःच्या लग्नाचा बॉम्बस्फोट केला. म्हणजे लव्ह मॅरेज? अशक्य. मला नाही वाटत अमेयने लव्ह मॅरेज केलं असेल म्हणून. अगं मी काय कमी प्रयत्न केले का त्याला कन्व्हिन्स करायचे? अगं मी त्याला रोज फोन करायचे, रोज एवढे फोन करायचे. 10 पैकी 8 फोन तर तो अटेंडच करायचा नाही आणि उचलला ना तरी नीट बोलायचं नाही माझ्याशी. खरं तर मलाच कळायला हवं होतं का? अगं अमेय कसलं लव करणार? तू किती साधा आहे बिचारा. त्या अश्विनीनेच त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं असणार. म्हणजे तिचं नाव अश्विनी आहे तर काय करते ग ती? आणि तिचं कुटुंब कुठल्या घराण्यातलंय? कुठेतरी नोकरी करते. नोकरी? म्हणजे मिडल क्लास फॅमिली. मला खरंच कळत नाही.
त्या आमेने त्या मुलीमध्ये काय पाहिलं असेल? ते माझ्यात काय कमी आहे ग? माझ्या पप्पानी ना त्याला डोक्यावर बसवलं असतं जावई म्हणून. म्हणतात ना, विनाशकाली विपरीत बुद्धी. खरं तर मला असंच बोलावंसं वाटतंय. हळू बोल. गंगू मावशी येतात. त्यांनी जर ऐकलं ना तर लगेच आईना जाऊन चुगली सांगतील. हे बघ, तू शांत हो. त्यापेक्षा आपण असं करूया का, बेडरूम मध्ये जाऊ आणि गप्पा मारू. चल. गंगू, अगं ए गंगू, ही कशी आहे? मस्त आहे ना? काय व्हायचंय? ठेव ही तुला. भैया एवढी भारी साडी मला कशा पाहिजे हो? अगं गंगू, तू आमच्या घरातलीच एक सदस्य आहेस ना, ठेव. होय, पर लई महागातली दिसती हो. अगं पर गंगू मावशी, तू बी आमच्यासाठी महत्वाचीच आहेस की. या भैया. आता लाजली का काय? हं? अहो, पण मला हिऱ्यांचा सेट हवाय बरं का. हिऱ्यांचा सेट घालून मिरवायला लग्न तुझं आहे का? मी या घरची मोठी सून आहे म्हंटल. अरे हो, पण दागिन्यांची काही कमी आहे का तुझ्याकडे? ते काही नाही. हा, मला हिऱ्यांचा सेट हवाय म्हणजे हवाय. अतुल, अरे घे रे बाबा तिला हिऱ्यांचा सेट. अगं पण आई, इतके दागिने असताना आणखी एका. अरे घरातली मोठी सून आहे म्हटलं ती. ठीक आहे. अहो अहो, अहो, एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. तुम्ही माझ्याशी बोलणारच नाहीत का? काय बोलू तुझ्याशी? हं? वैशाली, बोलण्यासारखं काही शिल्लक ठेवलेस का तू? असं काय केलं मी? फक्त हिऱ्यांचा हार मागितला एवढंच ना? ठीक आहे, नका देऊ. मी माझ्या आईकडून घेईन. यजमानपणाचा आहेर ते मला करणारच आहेत ना. मी हिऱ्यांचा हार मागून घेईन. वैशाली, हे अति होत आहे तुझं. यजमानपणाचा आहेर असं मागून घेतात का कोणी? लाज नाही वाटत तुला मागायला? हो, त्यात कसली लाज? मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. ते अगदी आनंदाने देतील. हो, देतील ना. तुझे आई वडील तुला हिऱ्यांचे दागिने आनंदाने देतील, हा त्यांचा मोठेपणा आहे. पण मागताना आपल्याला लाज वाटायला हवी. काय कमी आहे का तुझ्याकडे? हिऱ्यांचे दागिने कमी आहेत का तुझ्याकडे? तरी पण लग्नाच्या निमित्ताने काहीतरी घ्यायलाच हवं ना हो. वैशाली, बस बस बस. वैशाली, अगं तुझ्यात समंजसपणा कधी येणार ग? अरे हा असा हट्ट करायला तू काय लहान मुलगी आहेस का? आणि काय कमी आहे आपल्याकडे? हे इतकं वैभव ऐश्वर्य, हे पुढे तुलाच सांभाळायचं ग. चुकताय तुम्ही. फक्त माझं नाही, म्हणजे या घरात अजून 2 लग्न व्हायची आहेत. अमेय आणि केतन यांच्या बायका सुना म्हणून ह्या घरात येणार आहेत. त्यांचाही माझ्या इतकाच या घरावर हक्क असणार आहे. मग हे सगळं माझं कसं? वैशाली, वैशाली, यू आर इम्पॉसिबल. तुझं डोकं नको तिकडे बरोबर चालतं. बस 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 बस. तुला हिऱ्यांचा हार मिळेल. ओके? वा वा, हे बघ, आशूसाठी किती मस्त हार मिळालाय. हा, किती सुंदर आहे. खरंच सुंदर आहे. बघू, खरंच फार छान आहे हो हार. काय किंमत पडली ह्याची? अगं पैशाचं जाऊ दे ग, माझी आशू खुश होईल की नाही? हो हो नक्की नक्की. आशू, आशू बेटा इकडे ये. काय झालं बाबा? हे बघ तुझ्यासाठी काय गंमत आणली.
अय्या काय सुंदर हार आहे. तुझ्या लग्नाला सुद्धा घेईन हा. काय ताई आई बाबा अहो एवढा खर्च का करायचा. अगं मुलीच्या लग्नासाठी करणार नाही तर कोणासाठी करणार. श्रीमंत सासर मिळालंय तुला, गळा भरलेला दिसायला नको. आई मग अगं ही वेडाबाई आहे ना माझ्या मागे, हिचा विचार करायला नको. सगळे पैसे काय माझ्यावरच खर्च करणार आहात का. बाबा तुम्ही पेन्शनर आहात, तुमची सगळी पेन्शन काय माझ्यावरच उधळणार आहात. अगं आशू मी आहे ना, तू कशाला काळजी करतेस. स्नेहासाठी सुद्धा मी काहीही कमी पडून देणार नाही. खरंच खूप भाग्यवान आहे मी, जे मला असं कुटुंब मिळालं. सासरी गेल्यानंतर मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येईल. येईल का. आई मला पण. ये ना वेडाबाई. बाबा बेटा आशू, मुलीचं लग्न म्हणजे आई बापाचं स्वप्न असतं. तुला नाही कळायचं बेटा, नाही कळायचं तुला. जा बेटा, सुखात राहा, सगळ्यांचा मान ठेव, माहेरची आबरू राख. आता ते तुझं सासर नाही, माहेरच आहे. आई सुखी राहा बेटा, सगळ्यांना आपलंसं करून घे, सगळ्यांचा मान राख. नेहा गो ताई काळजी घे ग बहिणी. दादा आई साहेब, पोरीची काळजी घ्या, तिचं काही चुकलं तर तिला सांभाळून घ्या. अहो असं काय करताय. अश्विनी आता माझी मुलगी आहे. मुलीचं चुकलं तर आई रागावते का. तुम्ही अजिबात काळजी करू नका. नेहा बाबांना वेळच्या वेळी गोळ्या दे. आई बाबा बाबा तुम्ही काळजी करू नका. अश्विनीला मी प्राणापलीकडे जपेन. स्वतःला सांभाळा. येतो आम्ही. चला अश्विनी. आता नाव घे. चांदीच्या निरंजनात लावते फुलवा, अमेरावांचं नाव घेते आणि करते संसाराला सुरुवात. काय झालं. 2 2 4 4 3 7. कसला हिशोब करतेस. काय नाही. नवीन सून बाई किती तोळे सोनं घेऊन आलीये ते पाहत होते.
मोजून 10 तोळे सुद्धा सोनं दिसत नाहीये. मी येताना 25 तोळा सोनं आणलं होतं. वैशाली, अगं इतकी सोन्यासारखी सून मिळाली, आणखीन वेगळं सोनं काय करायचंय? तू वाईट वाटून घेऊ नको. घरची सून हीच खरी लक्ष्मी असते. आता हाच बघू. खरंच मी खूप भाग्यवान आहे. मला तुमच्यासारख्या प्रेमळ सासूबाई मिळाल्या. ए, सासूबाई नाही म्हणायचं, मला आई म्हणायचं. अगं सून ही मुलीसारखी असते. तू माझी मुलगीच आहेस. आता मुलगी आली आहे, मुलाला विसरू नकोस. अरे हो, आणि ही आमची गंगू मावशी. अहो पाय कशा पाय पडताय? अहो मोठी माणसं तुम्ही. बरं बरं ती राहू दे. हे घ्या फुल आणि फुलाची पाकळी. कशाला? कशाला काही रीत असते. घ्या. बर, आता आम्हा उभयतांकडून तुम्हाला ही छोटीशी भेट. दादा पण घे. काय वहिनी सॉलिड आहेस तू. ग्रेट. थँक्यू वहिनी. आणि हे आमचं शेंडे फळ केतन बाबू. काय गाई, मला आता तरी बाबू बोलू नकोस. वहिनी काय म्हणेल? वहिनी नमस्कार. अरे वहिनी, मी तुझा छोटा भाऊ. तुला काही अडलं ना मला सरळ सांगायचं. छोट्या भावाच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडीन. तुला या घरात काहीही कमी पडू देणार नाही. भावाच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडीन. प्रॉमिस. अगदी. आपण एक अट आहे, मला बाबू नाही म्हणायचा. बाबू फक्त आईच म्हणेल. नक्की. हा केतन बाबू. ग्रेट. खुश आहेस ना? अगदी स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. हो. चिंता काढू. खरंच किती चांगलं घर मिळालं मला. प्रेम करणाऱ्या सासूबाई, इतका चांगला नवरा. सगळी माणसं खूप चांगली आहेत. या भरल्या घरामध्ये माझ्या हातून काही चुकीचं घडू नये हीच देवाला प्रार्थना करते. हे वेडाबाई, हे काय वेडासारखं बोलतेस तू? तू खरंच खूप चांगली आहेस. तू निर्मळ आहेस, तू निष्पाप आहेस, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं की नाही. मी तुला कधीच अंतर देणार नाही. खरंच? अगदी खरं. आजपासून गोड काम गोड माणसांनीच करायचं बरं का? म्हणजे मी काय करू शकतो तुमच्यासाठी? हा बघा, स्वतःलाच गोड म्हणून घेतोय. ए वहिनी, आईच म्हणत्या की मी खूप गोड आहे म्हणून. हो की नाही गाई? आहेच मुळी तू गोड. हो, पण आपल्या या घरामध्ये आजपासून आणखी एक गोड व्यक्ती आलेली आहे. हे बघ, आजपासून हे गोड काम तू करायचंस बर का? नक्की. हे काम मी रोज आनंदाने करेन. मी काय म्हणते अमेय, तुम्ही दोघं आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन या ना. ठीक आहे, पण मी काय म्हणतो की आपण सगळेजणच जाऊया ना. अरे नाही रे, सगळ्यांना एकत्र जाणं नाही शक्य. अरे आपण बिझनेसमॅन माणसं, त्यामुळे सगळ्यांनी जाणं नाही शक्य. आणि हो, आता या तुझ्या लग्नाच्या आधी कुलदेवतेला आमंत्रण करायला आपण एकत्र गेलोच होतो की.
यावेळेस तुम्ही दोघांनी जा. ओके. आणि तिथून जाऊन आल्यानंतर हनीमून साठी स्वित्झर्लंडला. ओके. हे कुलदेवतेच्या दर्शनानंतर हनीमून साठी स्वित्झर्लंड. ओके.